विस्तार करू मस्त आपल्या शॉपवर बसलोय आणि काल रोडचं काम चालू होतं, आता कटिंग करायला लावले त्यांनी. म्हणजे पाणी बिणी एकदम शिपाशिपीत चालू आहे. काय बोलते पब्लिक ते बघा, कटिंग चालू आहे कटिंग. या साईडला पाणी शिपायला लावले थोडा थोडा. तो मंडळी बघता बघता 5 ब्लॉक कसे काय पडले काय समजलंच नाही. रोज उठा, व्हिडिओ बनवा, रात्री एडिट करा, अपलोडिंगला टाका, सकाळी 8 वाजता व्हिडिओ रिलीज. कंटाळा आलाय मला. बसलोय आपल्या शॉपमध्ये. दुपारचे वाजलेत 1. थोड्याच टायमामध्ये शॉप बंद करून जाणार घरी. परत जेवणार, झोपणार, परत संध्याकाळी चाय नाश्ता करणार, परत दुकानात येणार. कुछ तो अलग करना पडेगा मेरा भाई. आजचा ब्लॉग 6वा. काय करू शकतो आपण युनिक, विचार करावा लागेल. आणि पाहता पाहता आपला 10 दिवस 10 ब्लॉगचं चॅलेंज पूर्ण होईल असं वाटते मला. बरोबर एकदम. आता बघूया जेवायला काय आहे. लो गाईज, फेवरेट भाजी सोयाबीनची आणि भात आणि त्यांचा स्पेशल मेनू काय आहे काय माहीत. आपण तर एक आणणार तर दाखवतो तुम्हाला डिश. खूप 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 डुंबडाक पाहू शकते मंडळी आपली जेवण मस्तपैकी. आता मारतो ताव. 3 hours later. हॅलो गाईज, तर यो आपला देशाम भाई दिसते का? हां दिसतंय. त्याचे थोडं सामान वगैरे आणायचं आहे तर आम्ही चाललोय वसईला. तर विषय असा आहे का फुल ट्रॉफिक एरिया आपला मोमायाचा एरिया. गेला किती अर्धा तास झाला असेल थांबलोय. काय इकडून तर इकडून इकडची लोक पण त्या साईडला 2-2 लाईन करून चालतात ना आउट साईडची. फुल जाम वैताग निसता. तर बघूया किती टाइम लागतोय काय कसं काय. तर मित्रांनो आमचा प्लॅन फिसकटलेला आहे. ही बघू शकता ट्रॅफिक. समझ रहे हो ना. देशांबाई जेवायला आला घरी आमचे. मी शाकाहारी खातो, तो मांसाहारी खाते बघ. बाकीची मंडळी पण बसले जेवायला. मी पण जेवतो मग पटापट. हॅलो गाईज, भर पावसामध्ये चाललो आम्ही. आता रात्रीचे वाजलेत 9:30 आणि फुल पाऊस संध्याकाळचे 7 वाजल्यापासून. ही बघा कशी माणसं भिजत येतात आमची. शाळेंच्या पोरांचा पत्ता नाही काही आमच्या गावांचे. बघतो नदीवर आढावा घ्यायला चाललं. यो इथपर्यंत पाणी आले. यो आमचा हेमंताचा घर न. या साईडला आता कालो काय यो फुल भरले पाण्याखाली. यो बघा पाणी, यो बघा किती पाणी. या साईडला तुम्हाला पुलाजवळ नेतो. तो बघा पुलाजवळ पण पाणी आलेलं आहे. सो गाई जी आमची नदी. इकडेच आमचे गणपती बाप्पा शेवटचे निरोप.
इकडनंच घेतात शेवटची आरती गणपती बाप्पाची. आणि हो बघा फुल पाणी, हे बघा बाई चाललाय ना इकडं पाऊस फुल पडते ना, तिकडं पाणी भरले. याला बोललो डोंगरी पाड्याची जा, तिकडून जाऊ पण नको, नो रिस्क. यो बघा अचानक मी भयानक पूर, ज्याची अपेक्षा आम्ही पावसाळ्यामध्ये करतो तो पूर आलाय बिनकामी टायमावर, अचानक मध्ये भयानक बेकार काम. हे बघा फुल पाणीच पाणी, यो आमचा पूल. हे भगवान ये क्या हुई, गाव में पाणी आहे. आता आपण आलोय विसर्जन घाटाजवळ आणि पूर्ण विसर्जन घाट पाण्याखाली गेलेला आहे. लाईट कमी असल्या कारणाने तुम्हाला दाखवू नाही शकत, पण हे बघा. आणि या साईडला फुल पाणीच पाणी. ती बघा कशी गाडी येत आहे पाण्यातून. गाईस पाणी आलेलं आहे. आता थोड्याच टायमामध्ये इकडनं फुल पाणी इकडचा तिकडे होणार आहे. हे बघा चाललाय आता, मर्ज होणार. तिकडचा पाणी पण इकडे, इकडचा पाणी पण तिकडे, फुल मर्ज. ही बघा लाट, ही बघा, ही बघा, ही बघा. टाइम अपडेट रात्रीचे 10 आणि आमचं घर आणि फुल पाऊस. प्रत्येक टायमाला विषय असा होतो की गावामध्ये पूर येतो तेव्हा इकडनं समोरून येतो, इकडनं. पण या टायमाला सर्व प्रोग्रॅम उलटा झालेला आहे. मागच्या साईडनं पाणी आलेलं आहे, मागच्या साईडनं. तर चला पुन्हा एकदा आता तुम्हाला नदीजवळ जाऊन दाखवतो किती पाणी येतो. आताच आपण गेलो होतो. साईडला पाहू शकता यो आपला नदीचा पूल आणि पाणी बघा, पाणी बघा, चेक करा, सीन चेक करा. वाहून आले गाईस, ते बघा सफेद सफेद. हे बघा, हे बघा काय आहे, काय आहे. नाही इकडे आम्ही गाईज तिकडे पोरं स्टोऱ्या टाकायला लागले, गावात पूर आली. लय बेकार सीन. लाडका मीठ पाटील पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन येत आहे आपल्या मोरी गावातला. पूर्ण मोरी गावामध्ये फुल पाणीच पाणीच झालं आहे आणि गावकरी पुन्हा एकदा घरातून बाहेर निघतात पाणी बघायला. पाणी पुन्हा पुन्हा 2-2 मिनिटाला वाढतोय मोरी गावामध्ये. बघूया आजची रात्र कशी जाते मोरी गावातली लोकांची. चला पुढचा अपडेट नंतर देऊ काय. चला पुढे गाववाले जमलेत, तिकडे जाऊ आपण. येऊ दे, येऊ दे. तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता आमच्या गावामध्ये पुन्हा एकदा पाणी वाढलेलं आहे. 2-2 मिनिटाला वाढतोय. बघूया आजची रात्र कशी मोरी गावातली लोकांची जाते. पुन्हा एकदा गावकरी आमच्या नदीवर आलेले आहेत पाणी बघायला. येस ते सगळं गावकरी. कुत्रा पण आलेला आहे. आमच्याकडे नाईट शो पूर, सगळे लोक हैराण आहेत. हे बघा, हे बघा. आता पावसाला गेला पण पूर आला नाही, पण जाता जाता पूर बघायला रेल्वेवाल्यांची कृपा झाली गाववाल्यांवर सर्व, त्याच्यामुळे हा पूर्ण आलेला आहे पाणी. आणि ग्रामपंचायत दखल घेतलंय, दम देऊन घेतलंय. युट्यूबला येशील तुला घे जाता जाता. त्यांच्यात पाणी मातीनं काढल्यामुळे इथे 4 गावांना धोका निर्माण झाला. हे बघा पाण्याची पातळी पटापट वाढत चाललेली आहे इथे. काय बोलतं, पाहुणा आम्ही मागवलाय लोणावळ्याशी. लोणावळ्यावरून पाहुणा मागवलाय, त्याला पूर पाहायचा होता म्हणून. योगे पूर. हा पूर कृत्रिमरित्या तयार केलेला आहे. रेल्वेने भरणी केलेली असल्यामुळे हा पाण्याची तुम्ही मारलेली आहे आणि तुम्ही मारल्यामुळे हा पूर आपल्याला बघायला मिळाला. पूर्ण पावसाला पूर्ण होता. अचानक मध्ये भयानक आलेला पूर. पाणी आलेलं आहे
बघूया थोडंसं वाट बघायला लागेल. थोडा पाऊस थांबला तर ठीक आहे, नाही तर मग आतमध्ये घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे. रिक्षावर रेल्वेवर कारवाई करायला लागेल. हे बघा माझ्या छत्रीच्या तारा तुटले आणि काय सांगू तुम्हाला. हॅलो गाईस, दरवर्षीप्रमाणे ज्या टायमाला पूर येतो तो टाईम निघून गेलाय आणि अचानक मध्ये भयानक आमच्या गावात पूर. सर्व गावकरी बघून आले, आता आम्ही पण बघून आलो. आता आम्ही चाललो याच्या घरात चाललो बघायला. या टायमाला पूर आलाय तर आलं, तो पण उलटे साईडशी आलाय. जे साईडशी यायला पाहिजे ते साईडशी आलाय नाही, भलताच कडून आलाय. एकदम गुळीगत धोका दिलाय, गुळीगत धोका पावसाने. काय रे वड्या असं काय करू नका यार, नीट करशील तर जिम नाही तर व्हिडिओ फॉर्मला नेल. काय रे तुम्ही मेंबर तोडला जिमचा. बघू दाखव चल व्हिडिओ कसा करते बघू चल. गाईस आलोय आम्ही गावामध्ये, आता घरामध्ये पोहोचून 10 minutes later. आत्ताच पूर वगैरे बघून आलो आणि आपल्याला बनवलेला आहे रव्याचा हलवा. मंडळी बसले खावाला. हे बघा अचानक मध्ये भयानक रव्याचा प्लॅन सक्सेसफुल. बिग बॉस बघता बघता इकडे एंटरटेनमेंट चालूच आहे. सो मंडळी आजचा 6वा व्हिडिओ इकडे संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.